साहेब ते जाणून बुजून करताय, उगाच काय होणार, भांडणं होणार. आज मी सांगतो, हे कुठला आतंकवादी समजा एक कुणाला भेटला यांच्या एजंटला, त्यांनी आयडी बनवली आणि उद्या एक गाडी घेऊन कुठं पब्लिक एरियामध्ये घेऊन त्यांनी स्पॉट वगैरे केला, त्याचा जबाबदार कोण राहणार आहे? ऑफिस मुंबईमध्ये बंद राहिली पाहिजे जेपर्यंत टोटल आयडी व्हेरिफिकेशन होत नाही म्हणून. जर साहेब या लोकांनी चालू केली तर आम्ही काय करायचं ते तुम्ही सांगा. माध्यमातून पूर्ण मुंबईत नाही, महाराष्ट्र नाही, पूर्ण भारताच्या हिंदुस्थानची जनतेला सांगतोय की कृपया करून ओला उबेर बुक करू नका जेपर्यंत हे लोक पोलीस व्हेरिफिकेशन करून घेत नाही. हम तुम्हारे साथ है. साहेब ते जाणून बुजून करताय, उगाच काय होणार, भांडणं होणार. अरे काय तोंड लपवताय, तोंड लपवावं लागतोय. त्याचं तोंड लपवायचं काम करायचं नाही. पहिला मास्क काढा दोघांनी. मी सांगतो ना, दोघांनी मास्क काढायचा. आम्ही काय पेशंट नाही, पेशंट आहे का आम्ही? हे पोलीसवाले इथे उभे आहेत, घाटकोपर पोलीस. साहेब मी तुम्हाला एक वेगळी कंप्लेंट देतोय. हे लोक काय करतात, इथं समजा एक परमनंट आयडी कुठं गेला तो, हे बघा, ही परमनंट आयडी होती. ह्याला काय केलं, काहीतरी एक फॉल्ट काढला, याची आयडी ब्लॉक केली. बरोबर आहे, फक्त सेल्फी मध्ये ब्लॉक केली. मग इथं एक मिनिट थांबतो. मग इथं हे लोक काय करतात, एक एजंट इथं यांचा बसलेला आहे, एक एजंट धारावी इथं वेगळे वेगळे जागेवर बसलेले आहेत. ते काय करतात, 2500 रुपये घेतात. 2500 रुपये मध्ये काय करतात, ती आयडी तर ब्लॉक झाली. काय करणार, लायसन्स एकाचं घेतात, आधार कार्ड एकाचं घेतात आणि फोटो काहीतरी फोटोशॉप मध्ये वेगळा थोडा चेंज करून त्याला 2500 रुपये मध्ये डुप्लिकेट आयडी बनवून देतात. 1500 रुपये ते लोक ठेवतात किंवा हे ठेवत असतील आणि 1000 रुपये ते ठेवतात. म्हणजे आज समजा एक महिला गाडीमध्ये बसली, त्याच्या बरोबर कधी चुकीची घटना घडली तर आपण काय सांगणार, आम्ही ही गाडी नंबर बुक केली होती, आयडीवर कोण आहे तर सांगणार, हा तुझं काय नाव आहे, आशिष ठोके. आशिष ठोके सांगणार, अरे माझा तर आधार कार्ड नाही, लायसन्स माझा नाही, चेहरा माझा आहे. तुम्ही कुणाला पकडणार, आधार कार्ड वाल्याला पकडणार. तो म्हणणार आधार कार्ड माझा आहे पण लायसन्स माझा नाही, चेहरा माझा नाही. म्हणजे या पद्धतीने हे लोक ज्या पद्धती स्कॅम करतायत ना, हे मोठा स्कॅम आहे. आणि आपल्या हे मुंबईमध्ये चालत नाही, उबेर पूर्ण भारतामध्ये चालते ना, तर सगळ्यांना रिस्क आहे. आज मी सांगतो, हे कुठला आतंकवादी समजा एक कुणाला भेटला यांच्या एजंटला, त्यांनी आयडी बनवली आणि उद्या एक गाडी घेऊन कुठं पब्लिक एरियामध्ये घेऊन त्यांनी स्पॉट वगैरे केला, त्याचा जबाबदार कोण राहणार आहे? हा तुझा स्टिंग ऑपरेशन आहे, 2500 रुपये मध्ये बनवतो तो, समजलं? हा 2500 रुपये घेतो, डॉक्युमेंट बनवतो आणि तेव्हा तुम्ही इकडनं तुमचा एक माणूस ती आयडी ओके करतो आणि त्याच्यातला तुम्ही सोड हा माणूस आहे, ह्याची बोगस तुम्ही काय पोलीस व्हेरिफिकेशन केलं? बलात्कार 6 केसेस, घरफोडी 22 केसेस, तडीपार झालेला युपी मधनं हा पनवेलला पकडला गेला. तुम्ही लोकांनी काय केलं? त्यांची आयडी चालू होती, तो नागरिक पोलिसांनी पकडलेला आहे. अरे तुम्ही व्हेरिफिकेशन काय करताय? पहिला तर साहेब यांच्यावर गुन्हा नोंद करा, यांच्यावर एफआयआर करा. तुमची ऑफिस बंद करायची, तुमची ऑफिस बंद करायची. जर तुम्ही ऑफिस उघडली तर लक्षात ठेवा, जेपर्यंत तुम्ही सगळे इन्क्वायरी करून घेत नाही, कुठल्या ड्रायव्हरची आयडी फेक आहे, कुठल्या ड्रायव्हरची आयडी काय आहे, गाड्या रस्त्यावर चालले नाही चालले आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला त्या गाड्या चालण्यापेक्षा आमच्या लोकांची सेफ्टी महत्वाची आहे, समजलं ना साहेब? आता मी तुमच्या समोर सांगतोय, ह्यांची ऑफिस मुंबईमध्ये बंद राहिली पाहिजे जेपर्यंत टोटल आयडी व्हेरिफिकेशन होत नाही म्हणून. जर साहेब या लोकांनी चालू केली तर आम्ही काय करायचं ते तुम्ही सांग. मी काय म्हणतोय, उद्या यांचे कंटिन्यू आता ही बोगस आयडी चालू आहेत, बरोबर आहे. उद्या यांनी, माझी विनंती आहे, ऑनलाईन जेपर्यंत तुमचा प्रोसेस पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही सगळ्या आयडीचा, तेपर्यंत यांनी ऑनलाईनची सिस्टम बंद करायची. जर नाही केलं तर आम्ही काय करायचं ते तुम्ही पोलीस म्हणून आम्हाला सांगा. उद्या कसं आहे, आम्हाला एकच असतो की तुमच्या आणि आमचे संबंध खराब झाले नाही पाहिजे. सुरक्षेचं आम्हाला यांच्याशी काय घेणं नाही, विषय सुरक्षेचा. एकीकडे काश्मीरमध्ये जो हल्ला झाला, दहशतवादी आला, त्यानंतर आता तुम्ही उबेरला नेमकी काय चेतावणी देण्यात आला होता, काय घोळ केला उबेरला? बघा, काल जी घटना घडली ही कुठंतरी आपल्या देशात घडली नाही पाहिजे म्हणून आमच्याकडे ना बऱ्याच दिवसापासून तक्रार होती की उबर कंपनी जी आहे, जे लिगल आयडी असते त्याला ब्लॉक करतात काही कारण दाखवून, आणि ह्यांचे काही एजंट आहेत ते बाहेर बसलेले आहेत आणि एक एजंट आतमध्ये बसलेला आहे. हे काय करतात, आधार कार्ड एकाचा, पॅन कार्ड एकाचा, लायसन्स एकाचा आणि फोटो एकाचा, या पद्धतीने एक फेक आयडी बनवतात. त्याच्यामुळे काय होतं, आता कस्टमर एक बसला, समजा तो कुठला नराधम असेल, कोण आतंकवादी असेल, कोण दहशतगर्द असेल. काल त्यांनी काय एक महिलेवर बलात्कार केला, कुणाचा मर्डर केला, काय लुटपाट केली.
आणि उद्या समजा पोलिसांना आपण कंप्लेंट करणार, काय करणार, आम्ही ह्या गाडीत बसलो होतो आणि हे आयडी नंबर होती, तर तुम्ही पकडणार कुणाला? ह्याला पकडलं तर हे सांगेल आधार कार्ड माझा आहे, फोटो माझा नाहीये, लायसन्स माझा नाहीये, म्हणजे आपण पकडायचं कुणाला? आणि हा जो मोठा स्कॅम आहे हे आम्ही पकडलेला आहे. मी आरिफभाईंना हा विषय सांगितला. आरिफभाईंनी सांगितलं की वाहतूक सेनेचा हा मोठा विषय आहे, कारण करोडो लोक उबेरमधनं ड्राईव्ह करतात, ओलामधनं ड्राईव्ह करतात, बरोबर आहे. तर मी तुमच्या माध्यमातून हेही सांगतोय की आज आम्ही सगळे ओपन केलेलं आहे की या कुठल्या पद्धतीने हे लोक भ्रष्टाचार करतात आणि हे मोठा सेफ्टीचा विषय आहे, आपला सुरक्षेचा विषय आहे. काय सुरक्षा या उबेरमध्ये मला सांगा. मी तुमच्या माध्यमातून पूर्ण मुंबईत नाही, महाराष्ट्र नाही, पूर्ण भारताच्या हिंदुस्थानची जनतेला सांगतोय की कृपया करून ओला उबेर बुक करू नका जेपर्यंत हे लोक पोलीस व्हेरिफिकेशन करून घेत नाही. आयडी जे बोगस आयडी आहे, जे व्हेरिफिकेशन करून घेत नाही तेपर्यंत कृपया ओला उबेर करू नका. नाही तर तुमची मुलगी असेल, तुमचा मुलगा असेल किंवा तुमचे आई वडील असतील किंवा कुणी असेल, त्यांची कुठली सेफ्टी नाही आहे. माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की कृपया करून या उबेरच्या लोकांवर केस करा. जे बोगस एजंट बाहेर बसले त्यांच्यावर केस करा, FIR झाली पाहिजे. आणि जेपर्यंत सगळे जे ड्रायव्हर आहेत त्यांची जेपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही, पोलीस व्हेरिफिकेशन, तेपर्यंत ऑनलाईन सिस्टम बंद राहिली पाहिजे, अशी माग आमच्या आरिफभाईंनी इथं दिलेली आहे. आणि ते बंद झालंच पाहिजे. नाहीतर उद्या जर कुणाबरोबर काही घडलं तर याचा जबाबदार उबेर. आणि आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलंय की साहेब आपण थोडे टाईट व्हा, नाहीतर हे लोक ऐकणार नाही. मोठी कंपनी, यांना वाटतं की सगळे आमच्या खिशात आहेत, मोठे मोठे नेते आमच्या खिशात आहेत, सगळे आमच्या खिशात आहे, म्हणून यांना कुठली भीती नाहीये. म्हणून आज आम्हाला हे एक मनसे पद्धतीने आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि आम्ही यांना जे सांगायचं होतं ते आम्ही सांगितलंय. असं वाटत असेल की आम्ही खूप मोठी कंपनी आहोत, आम्ही जे काय करणार ते हे महाराष्ट्रामध्ये चालणार, तर यांना आज एवढं समजलं असेल की इथं राज ठाकरे नावाचा एक व्यक्ती शिवतीर्थावर राहतोय आणि ह्याचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरात आहेत. आणि आज बऱ्याचपैकी त्यांना समजलं असेल की आम्हाला काय करायचंय. आणि नाही केलं तर आज आपण प्रेमाने आलो, हात जोडून आलो. आरिफभाई आज हात जोडत होते, मला वाटत होतं आरिफभाई हात कसे जोडतायत, पण मला नंतर बोलले की आज मी हात जोडले, उद्या आपण सगळ्यांनी हात खोलायचे. आणि आपण हात खोलल्याशिवाय आपल्याला पर्याय पण नाहीये, कारण ह्या लोकांनी प्रेमाची भाषा समजत नाही. तर समजलं असेल तर ठीक, नाही समजलं असेल तरी ठीक. आणि आपण सगळे आलात, सर्वांचा मनापासून धन्यवाद. थँक्यू.